मुंबईसह राज्यभरात धुळवडीचा उत्साह शिकेला. रंगाची उधळण करत गाण्याच्या तालावर थिरकले आबालवृद्ध. मालेगावात भाजपकडून औरंगजेबाचा उदो करणाऱ्यांची होळी. प्रतिकात्मक होळी पेटवत इस्लामी पार्टीचा निषेध. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या आसेफ शेख यांच्यावर टीकेचे बाण. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुळवडीचा उत्साह. राजवाडी काठे होळी उत्साहामध्ये साजरी. पारंपरिक वाद्याच्या तालावर थिरकलं गाव. ओडिशाच्या पुरी शहरामध्ये परदेशी पाहुणेही रंगले धुळवडीच्या रंगात. स्थानिक नागरिकांसोबत पर्यटकांनीही साजरा केला रंगोत्सव. देशामध्ये आजच्या यंदाच्या वर्षामधलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण दिसणार. दुपारी 3:20 पासून संध्याकाळी 6:45 ग्रहणाचा काळ. चंद्रग्रहणानिमित्तानं राज्यातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन बंद. औंढा नागनाथ, शिर्डी, तुळजापूरमध्ये नियम लागू, तर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या पूजाविधीत बदल. जळगावमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का. माजी खासदार उन्मेष पाटील धनुष्यबाण हाती घेणार. 6 मार्चला मुंबईमध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश करणार. दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावले. शिंदेंकडून विशेष विमानाची व्यवस्था. संध्याकाळी 164 प्रवासी मायदेशी परतणार. अमेरिकेच्या नेवाडामध्ये एका पाठोपाठ 100हून अधिक भूकंपाचे धक्के. अमेरिकेनं अणुचाचणी केली असल्याची शक्यता. खोमेनींच्या हत्येनंतर भारताचा मौन धक्कादायक. युद्धानंतर सोनिया गांधींची मोदींवर टीका. भारताच्या परराष्ट्र धोरणावरही सवाल.